नमस्कार. आलात गप्पांना सुरू करूया. नमस्कार. हरंदरी वगैरे काही नाही, पण वेगवेगळ्या गोष्टींची आवड आहे. माझं नाव आल्हाद अरविंद भिडे, राहायला मुलुंडला. 1991 साली मी प्लास्टिक इंजिनिअरिंग कंप्लीट केलं आणि 92 साली मी इंजेक्शन मोल्डिंग मशीन भांडूपमध्ये टाकून फॅक्टरी चालू केली. 92 ते 2003 हे 10 वर्ष मी मुलुंडला माझी फॅक्टरी होती इंजेक्शन मोल्डिंग. त्याच्यामधनं मी वेगवेगळ्या प्लास्टिकच्या कॅप्स बनवायचो, पण फॉर लेबर जॉब करायचं. लोक मला मोल्ड्स द्यायचे आणि त्यांच्या मोल्ड्समधनं मी इंटरप्ट करतो आलात, कारण काय आहे की याच्यातनं मग तुला घरच्यांचा सपोर्ट कसा मिळाला किंवा आई वडील? घरच्यांचा सपोर्ट खूप चांगला होता. वडील बँकेत असल्यामुळे वडिलांना वाटायचं आपल्या दोन्ही मुलांनी बिझनेस करावे, नोकरी करू नये. त्यामुळे पहिल्यापासून कल हा बिझनेसकडेच होता. आणि पहिल्यापासून जॉब असा केलाच नाही, एक पण दिवस जॉब नाही केला. हो, मी पण नाही केला आणि माझ्या मोठ्या भावाने पण नाही केला. दोघांनी विशेष आहे असं म्हणावं लागेल. नॉट अ सिंगल डे. आता ऐकायला आवडेल की पुढे मग 1993 ते 2003 10 वर्ष मी मुलुंडमध्ये फॅक्टरी होती माझी, भांडूप आणि मुलुंड. तिथे मी लोकांसाठी प्लास्टिकच्या कॅप बनवायचो, स्वतःसाठी नाही. मी फक्त मशीनमध्ये लेबर जॉब कन्वर्ट करून त्यांना द्यायचो ऑन डिफरंट डिझाईन्स, डिफरंट ॲप्लिकेशन्स. मोल्ड त्यांचे, फक्त माझं मशीन, फक्त माझे कन्व्हर्जन कॉस्ट घ्यायचो मी. आणि पहिल्यापासून नाव कंपनीचं तेच आहे, अल्फा टेक्नोप्लास्ट असं होतं. आधी पार्टनरशिप होती, मग प्रायव्हेट लिमिटेड झाली, मग प्रोप्रायटर झाली, मग प्रोप्रायटर नंतर प्रायव्हेट लिमिटेड झाली. 2003 पासून मी माझे स्वतःचे प्रॉडक्ट्स चालू केले. आणि आता तुझा मुलगा सुद्धा तुला मदत हो, करतो आता? मुलगाने माझं BBA केलं फायनान्समध्ये 2019 साली आणि मागची 6 वर्ष माझ्या बरोबर आहे. आणि त्याने मला मास्टर्स पण केलं ना? म्हणजे हां, त्याने SP जैनमधनं फॅमिली बिझनेस MBA केलं, त्यामुळे जे आम्हाला आमच्या बिझनेसमध्ये उपयोगी पडलं. ट्रान्झिशन पिरियड सगळा चालू आहे, थोडक्यात तो पूर्ण मदत करतोय, सांभाळतोय. नाही, ट्रान्झिशन पिरियड नाही, आता तोच सांभाळतोय. हो, मी बॅक ऑफिस बघतो आता. वा, व्हेरी गुड. आणि धंदा हळूहळू वाढला तो, मग पुढे कसं कुठे फॅक्टरी झाल्या, काय झालं, कसं केलं? नाही, 93 ते 2003 माझी मुंबईत फॅक्टरी होती, पण छोटी जागा होती, 1000 स्क्वेअर फीट. मग 2003 ते 2007 मी मुलुंडमध्येच मोठी जागा घेतली, नंदनवन इंडस्ट्रियल इस्टेट LBS रोडला. बरोबर. हो. आणि मग 2007 साली ऑक्ट्रॉय जवळजवळ नाहीसा च्या परिस्थितीवर होतं. मग 2007 साली मी आसनगाव, कल्याणच्या पुढे मुंबई नाशिक हायवेला गाळे घेतले. 7, 8, 9, 10, 11, 12 असे 5 वर्ष वेगवेगळे एक 10 गाळे झाले माझं जवळजवळ. आणि माझं स्वतःचं प्रॉडक्ट होतं, त्यामुळे काही संबंध नव्हता लेबर जॉबचा. आणि अख्ख्या देशात मी माल पाठवायचो. भिवंडीमध्ये गोडाऊन्स आहेत, तिकडनं अख्ख्या देशामध्ये माल जातो. तुझे बेसिकली टार्गेट कस्टमर्स कोण आहेत ते जरा? मेनली FMCG कंपन्या, म्हणजे गोदरेज आहे, हिंदुस्तान लिव्हर आहे, PNG आहे, डाबर आहे, इमामी आहे, या सगळ्या कॉस्मॅटिक्स आणि त्या रिलेटेड. व्हेरी गुड, मस्त. म्हणजे थोडक्यात. आणि प्रोडक्शन तुझं आता पूर्णपणे तिकडे आसनगावला शिफ्ट केलंय? हो. तर त्याचं कॅपॅसिटी किंवा फॅक्टरीचं जरा महिन्याला समजा अंदाजे मी 4.5 ते 5 करोड कॅप बनवतो, कॉस्मॅटिक्स आणि डिओड्रंटच्या मिळून. जबरदस्त. त्यामुळे आता धंदा आणखीन पुढे वाढवायचा, आणखीन काय तुझे प्लॅन? हो, आपल्या मोदी आणि अमित शहाच्या कृपेमुळे जम्मू काश्मीरमध्ये 370 आर्टिकल हटलं मागच्या 2 वर्षापूर्वी. ते 370 आर्टिकल काढल्यामुळे तिथे एनीवन कॅन टेक द प्लेस. मग 2023मध्ये मी जागा घेतली जम्मू अँड काश्मीरमध्ये. कथुआ नावाचा जिल्हा आहे. वा. त्या कथुआमध्ये मी 30,000 स्क्वेअर फीटचा प्लॉट घेतला आणि तिथे कन्स्ट्रक्शन चालू केलं 2024मध्ये. ते आता या ऑगस्टमध्ये माझं संपेल कन्स्ट्रक्शन. आणि आसनगावसारखीच नवीन फॅक्टरी तिथे कथुआ जम्मूमध्ये चालू होईल. प्रोडक्शन विल बी द सेम, कस्टमर्स विल बी द सेम, फक्त जिओग्राफिकल लोकेशन विल बी डिफरंट. तुला त्याचा फायदा कसा होईल? फायदा असा आहे की कस्टमर रिटेन्शन होईल, कारण माझे सगळे कस्टमर नॉर्थला आहेत. दुसरं थोडं पॉवरचे रेट्स कमी आहेत. या 2 गोष्टी, कस्टमर रिटेन्शन आणि मॅन्युफॅक्चरिंग कॉस्ट लेस, बरोबर, हे 2 गोष्टी लक्षात ठेवून मी फॅक्टरी तिथे काही वस्तू तिकडे बनवणार आहे. बरं. नाही, हे सगळं धंद्याबद्दल आणि तुझ्या व्यवसायाबद्दल तर चांगलंच आहे, पण मला आपली ओळख कशी म्हटलं टेबल टेनिसमुळे झाली. करेक्ट. तर ती क्रिकेट किंवा टेबल टेनिसची आवड कशी निर्माण झाली? आणि आता शाळेपासून आणि कॉलेजपासून खेळतो दोन्ही. सोमयाला मी रिप्रेझेंट करायचो टेबल टेनिसमध्ये आणि क्रिकेट पण खेळायचो. त्यामुळे मुलुंड जिमखान्याचा मेंबर असल्यामुळे त्या दोन्ही गोष्टी कंटिन्यू ठेवल्यात अजूनही. क्रिकेट कमी आहे, टेबल टेनिस चालू आहे. आणि काही मॅचेस बघायला पण आवडतात बाहेर? हो, मला क्रिकेट खूप आवडतं बघायला आणि खेळायला सुद्धा. त्यामुळे ऑल ओव्हर इंडिया मी, आणि बाहेर पण लंडनला, श्रीलंकेला, त्याच्या ऑस्ट्रेलियाला
वा वा सगळीकडे वर्ल्ड कपची मॅच मुख्य मी बघितली इंडिया पाकिस्तान. बरं. ही इंडियाने हरवली 2015 साली बर ॲडलेटला. हम्म. ती इट वॉज अ मेमोरेबल डे. कारण वा. इंडियाने पाकिस्तानला हरवलं, ते सुद्धा वर्ल्ड कपमध्ये, ते सुद्धा ऑस्ट्रेलियामध्ये. बर सो इट वॉज ग्रेट मॅच. बरं तुझी आणखी 2-3 मला म्हणजे तुझ्या आवडी मला माहिती आहेत. एक म्हणजे फिरायची आवड, दुसरं खायची आवड, दुसरं नवीन नवीन देश बघायची आवड, आणि एक आता तू व्यवसायात पण कन्वर्ट केलंस की आता तुझी काही वेगळं व्हेंचर पण केलंस. ती आयडिया सुचली कशी? आणि त्याची फिरायची पुढे आवड काय? खूप आहे, त्यामुळे अख्ख्या इंडियात आणि बाहेर सुद्धा खूप फिरतो. त्यामुळे असं पहिल्यापासून असं वाटायचं की स्वतःचं आपलं काहीतरी चालू करावं. आणि थोड्या एक 15-20 वर्षापासून होमस्टे चालू झालेले, हां तो कॉन्सेप्ट होता. हां 2-3 वेळा मी गेलो होतो महाबळेश्वरला आणि नैनितालला होमस्टेमध्ये, तर तो कॉन्सेप्ट आवडला. हम्म. माझं स्वतःचं गाव पाली, रायगड जिल्ह्यात, पण माझ्या बायकोचं गाव आहे मुरुड जंजिरा, जे हां. खूप सुंदर आहे, समुद्राच्या जवळ आहे. हां तर लहानपणापासून मी जायचो तिकडे माझ्या मित्रांबरोबर, चौल रेवदंडा या एरियामध्ये. हम्म. तर वाटलं की तिथे काहीतरी करावं आपण. मग आता 2 लक्झरी होमस्टे बांधलेत मी वा वा अलिबागमध्ये. तर एक आहे रेवदंड्याला कासादा चौल, आणि एक आहे चिरा हाऊस. हां बर. आणि आता तू उल्लेख केलास म्हणून आणि बायकोचं नाव सांगितलं, बायकोचं माहिती सांगितली, तर तुमचं म्हणजे लव्ह मॅरेज असावं काय, कसं हो, ओळख आमचं कशी लव्ह मॅरेज झाली? होते. फॅमिली फ्रेंड, एक खास मित्र होता, त्याची ही मैत्रीण होती. हो मालाडला. आय वॉज बॉर्न अँड बॉटम इन मालाड. त्यामुळे तिकडचे रूट्स आहेत. शाळा पण सगळी मालाडची होती, हम्म. त्यामुळे सगळा ग्रुप मालाडचा आहे. वा तिचा पण सपोर्ट आहे, तिला पण आवड आहे. वा व्हेरी त्यामुळे आम्ही गुड. दोघं मिळून दोन्ही बिझनेस सांभाळतो. ती, मी आणि माझा मुलगा, तिघही डायरेक्टर आहोत दोन्ही कंपन्यांमध्ये. बर हम्म. त्यामुळे दोन्ही आता तुला म्हणजे पहिलं रिसॉर्ट, दोन्ही रिसॉर्ट आहेत, प्लस आता ही अल्फा टेक्नोप्लास कंपनी आहे, जम्मूला फॅक्टरी सुरू होतीये. त्यातनं सगळा वेळ कसा काढतो सगळे करण्याकरता? आवडते ते सवड, त्यामुळे होतं काही. वा वा व्हेरी गुड. चाललंय वा वर्क लाईफ बॅलन्स, प्रयत्न करतो. हम्म. आणखीन मग आता बेसिकली आपलं हे जे पॉडकास्ट किंवा हे जे इंटरव्ह्यू म्हणा किंवा गप्पा ज्या आहेत, त्या खास करून नवीन म्हणजे जनरेशनसाठी आहेत की ज्यांनासाठी आहे, तर त्यांना खरोखर म्हणजे तुमच्यासारख्या फर्स्ट जनरेशन एंटरप्रेन्योरची अनुभवाची गरज आहे. तर तुला काय वाटतं, काय सांगशील या लोकांना? कारण का खूप आता अपकमिंग फील्ड्स आहेत म्हणजे नाही, मी आता बघितलं नवीन जनरेशन नोकरीच्या मागे न लागता स्वतःचा काहीतरी करायचा विचार करतात. आता नवीन जनरेशन खूपशी बघितलं मी सॉफ्टवेअरमध्ये खूप आहेत. हम्म. तर चांगलं आहे, म्हणजे माझ्या हिशोबाने माणसाने बिझनेसच करावा, त्याला लिमिटेशन्स नाही आहेत. यू कॅन अर्न एनिथिंग. बरोबर. आणि त्याच्यामध्ये काळजी काय घ्यावी? कारण का नाहीतर भावात जाऊन काहीतरी करायचं. काळजी म्हणजे मेन गोष्ट आहे कॅपिटलची. ती कॅपिटल थोडं तुमच्याकडे पाहिजे, आणि थोडी रिस्क टेकिंग कॅपॅसिटी पाहिजे. कारण देर आर अदर बँक्स तुम्हाला लोन द्यायला तयार असतात, हम्म. पण थोडी रिस्क टेकिंग कॅपॅसिटी पाहिजे. आणि किती वर्ष साधारण म्हणजे हा स्टार्टअप म्हणा किंवा नवीन सुरू केलं तर मिनिमम किती वर्ष? 5 years यू डोंट एक्सपेक्ट की मोठा प्रॉफिट होईल. हम्म. बट इट डिपेंड्स ऑन नेचर ऑफ बिझनेस. पण तरी पण माझ्या हिशोबाने नोकरीपेक्षा बिझनेस ऑलवेज चांगला. वा. हम्म. कष्ट खूप आहेत, पण करायची तयारी असेल तर मग कष्ट sky's the करायची limit. तयार असेल तर येस मनी, चांगले पैसे कमवता येईल तुम्हाला. वा वा व्हेरी गुड. आता मला फक्त सांग की तुझी आता अपकमिंग तुला काय म्हणते, पुढे आता काय करायचा विचार आहे? पुढच्या 10 वर्षाचा roadmap पुढे काहीच नाही, बघितला? हेच मला मेंटेन ठेवायचं आहे. माझी आसनगावची फॅक्टरी, जम्मूची फॅक्टरी आणि माझे 2 विला जे आहेत, हम्म. जे आहे त्यात सुखी आणि समाधानी राहायचं, बाकी काय नाही. वा वा व्हेरी गुड. तर ठीक आहे, बरं झालं की तू Thank आता you very बऱ्याच much, लोकांना Vinny. काय Yes, सांगितलं. yes, yes, yes. Thanks a lot. त्यामुळे तर मित्र, आपण ऐकलं की दिवसेंदिवस किती झपाट्याने गोष्टी बदलत आहेत, जग बदलत आहे, आणि भौगोलिक सीमा पण नाहीशा होत आहेत. गाठ पडते ती आभासी दुनिया समोरवर. तर आता किती कसं सामोरं जायचं आणि यश गाठायचं, तर ही आहे त्याची प्रॉडक्ट रेंज. तर मी तुम्हाला दाखवतोय त्या सगळ्या ज्या आहेत त्याचे कॅप्स हे इथे बनल्या जातात. आणि त्यामुळे फर्स्ट जनरेशन एंटरप्रेन्योरकडनं जेव्हा जे काम केलेल्या माणसाकडनं कळतं, त्याचा फरक नक्की पडतो. त्यामुळे असंच आपण भेटत राहू. हा कार्यक्रम कसा वाटला जरूर कळवा. माझा मोबाईल नंबर आहे 9987582416. रजा घेतो. परत अशाच कोणत्यातरी एखाद्या व्यक्तीबरोबर गप्पा मारूया. धन्यवाद.